हाय फ्रेंड्स, आपण आता आहोत दिल्ली मेट्रोमधून जाणार आहोत इंदिरा गांधी एअरपोर्ट टर्मिनल 1 वरती. इंदिरा गांधी टर्मिनलला दिल्लीवरून जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे म्हणजे मेट्रो. म्हणून आपण दिल्ली मेट्रोची चॉईस केली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये फिरताना आपल्याला 9 लाईन्स बघायला मिळतात. जसे तुम्हाला मी आता एक क्लिप दाखवते. ब्ल्यू लाईन असते, येल्लो लाईन असते आणि पर्पल लाईन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 9 लाईन्स बघायला मिळतात. या लाईन एकमेकांना एक्सचेंज करताना एक सोपा मार्ग दिल्ली मेट्रोने काढलेला आहे. तो म्हणजे ज्या फूटप्रिंट्स आहेत त्या, जर तुम्हाला ब्ल्यू लाईनवरून येल्लो लाईनला जर जायचं असेल तर तुम्ही बरोबर त्या लाईनवरून जायचं की तुम्हाला ब्ल्यू लाईनमध्ये पूर्णपणे ते फूटप्रिंट मॅचअप होतात आणि तुम्ही बरोबर त्या लाईनवर पोहोचले जाता. तुम्हाला जी लाईन एक्सचेंज करायची असेल त्या लाईनवरूनच चालत राहायचं की ऑटोमॅटिक तुम्हाला हव्या त्या लाईनवर तुम्ही पोहोचलेले दिसता. दिल्ली मेट्रोचा हा सर्वात मोठा उपक्रम आणि सर्वात चांगला उपक्रम आहे. तो मला आवडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. मुलं खूप एन्जॉय करतायत दिल्ली मेट्रोमध्ये. तुम्ही पण एकदा तरी दिल्ली मेट्रोला भेट द्या. हाय गाईस, तर आम्ही आलो आहे आता एअरपोर्टवर. मी काय झालं होतं का, मी एअरपोर्टवर येतो मम्मीला ते सांगायचं तुम्ही पळायला लागली आणि मम्मी पळायचं जोरात पळायला. माझा पूर्ण हात वगैरे पूर्ण माझा म्हणजे असं खडखडला गेला आहे. आणि आम्ही आलो आणि आम्ही एक नवीन असं इंडिगोचं प्लेन आहे ना, तर असे एक काउंटर्स आहे. तर त्या काउंटरवर बोर्डिंग पास ते हे करून देतात. ते बोर्डिंग पास आमचं त्यांनी गेला आणि आमच्यामध्ये 8 सीट्स, कारण आम्ही 2 फॅमिली आहेत ना, तर एका फॅमिलीचे 4 सीट्स. तर 3च सीट आम्हाला, एक रिदांची पण सीट होती पण ते देत नव्हते. मग आम्ही मोठ्या काउंटरवर गेलो. मोठ्या काउंटरवर एवढी जास्त हे लोक आहेत तुम्ही बघू शकता मागे. मग आम्हाला इथे यायला अलाव केलं. पप्पा फुल चिडलेले आहेत. आमचं प्लेन आहे 6चं आणि मम्मी आणि काकू गेलेल्या त्या काउंटरवर की बघा आमचं काही लवकर होतं आहे का असं. आणि आम्ही बॅग पॅक पण हे घेतलं एक जे हँडबॅग आम्हाला घ्यायचे आहे ते 2 सॅक घेणार आहे आम्ही. ही माझी एक सॅक घेणार आहे. पर्समधले पण सगळं काढलं आहे. इयरिंग्स पण नाही सांगितले. मम्मी त्या काउंटरवर आता त्या काउंटरवरती ना तिकीटचा प्रॉब्लेम आलेला होता. फायनली आमचा नंबर आला आहे. तर त्या मॅम आहेत ते सांगताय काय प्रॉब्लेम आहे. खूप सिरियस वातावरण आहे. काहीच म्हणजे बोलायची हिंमत नाही होत आहे. बघा हा बघा आम्ही तर फुल मस्ती करून पप्पा काका मम्मी यांची काम खूप म्हणजे खूप सिरियस आहे. आणि आता सीट्सच अवेलेबल आहे आणि आमचं फ्लाईट आहे ते लास्ट फ्लाईट आहे, फ्लाईट टू श्रीनगर. सो हाच प्रॉब्लेम. आम्ही फीस पे केल्या आहेत सीटचा, पण सीट भेटत नाही आहे म्हणून. आणि ते मागे आणि ते मागे हे व्हाईट कलरचं काउंटर दिसतंय ना, त्याच्यावर आम्ही केलेलं पण ते झालंच. होऊन ना हे बघा ट्रॉली बॅगवर बसून गेले जिथे माझा भाऊ बसलेला आहे. आपलं नाव वगैरे सांगितलं बघू का आर्टिकल घेतलंय मी तुम्हाला सांगितलं तसं. हे सगळे तिकीट चेक करणार आहे तो आमच्या. आता हे थांब श्रावणी, ही आमची बस आहे. इथून आम्ही जाणार आहे प्लेनकडे. आता बोल पप्पा आपण कुठे आहे? आता आपण आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल नंबर 1. इथून आपलं फ्लाईट जाणार आहे जम्मू काश्मीरला. 6 वाजून 10 मिनिटात आपलं फ्लाईट आहे. 7:30ला तरी जाणार जम्मू एअरपोर्टला. जम्मू काश्मीर कुठे? श्रीनगर एअरपोर्टला. श्रीनगर. चलो किती वेळ लागणार आपल्या प्लेनपर्यंत जायला? आपल्याला प्लेनपर्यंत जायला 5 मिनिटं लागणार. 5 मिनिटांनी आपल्या फ्लाईटपर्यंत पोहोचून जाऊ. 6 वाजून 10 मिनिटाची आपली फ्लाईट आहे. 7 वाजून 30 मिनिटापर्यंत आपण श्रीनगर एअरपोर्टला पोहोचणार आहे. तिकडे आपल्याला गाडीला रिसीव्ह करायला सरळ आपल्याला हॉटेलला घेऊन जाणार. आणि उद्याचा प्लॅन काय आपला? आता प्लॅन आहे सुट्टी आहे तर उद्या सकाळी सांगितलं जाईल. आता
तर उद्या सकाळी विचारूया. तो आता आपण आपलं टॉप सिक्रेट. आता आपण आपली जर्नी एन्जॉय करूया. ठीक आहे, प्लेनमध्ये भेटतो. फायनली आमची बस स्टॉप झालेली आहे आणि आम्ही आता उतरणार आहे. म्हणजे एक्साइटमेंट आहे. आणि आता सामान पोचतंय. जे आम्ही सामान आमचं आहे लगेज ते आता ते लोक सेट करत आहे. मग थोडासा टाईम आहे. बस आमची झाली आहे स्टॉप. आता आम्ही लोक चालले आता आम्ही पण जाणार. वाव. आणि ह्यावेळेस आमचं थोडा लेटचा फ्लाईट होता. मागच्या वेळेस चला उतरा 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 उतरा. नंतर सांगतो स्टोरी कंटिन्यू. बसमधून उतरले आणि पटापट आम्ही घाई करायला लागलो आमच्या प्लेनकडे जाण्यासाठी. कारण आम्हाला मिळाल्या होत्या पुढच्या सीट्स आणि सोनू भाऊजी आणि गौरी यांना मिळाल्या होत्या मागच्या सीट्स. मग ते आमचं 4-4 जणांचं त्यांनी डिवाईड करायला लावलं. आम्हाला पुढून सीट्स हव्या होत्या म्हणून मग आम्ही पुढच्या बाजूने चालले होतो. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे प्लेनच्या इथे हा एअर इंडिया परमिट म्हणून एक जिना आहे. या जिन्यावरून चालत चालत आपल्याला प्लेनमध्ये डायरेक्ट एंट्री मिळते. खूप मज्जा येते. तर तुम्ही नक्की ट्राय करा किंवा एकदा तरी लाईफमध्ये प्लेनमध्ये बसा. खूप मस्त फिलिंग असतं प्लेनमधलं. हा अंकल पुन्हा आमचे सगळे तिकीट चेक करतोय आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी परमिशन देतोय. खूप छान असतो. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. जसं आपल्या कारमध्ये पेट्रोल भरतात तसंच प्लेनमध्ये सुद्धा फ्यूल भरलं जातं. एकच मोठं प्लेन आहे. त्याला 2 बाजूने जिने लावलेले आहेत. मी तुम्हाला बॅक साईड दाखवली आहे की आम्ही फ्रंट साईडने आम्ही जातो आणि बॅक साईडने सोनू भाऊजी जात आहेत आणि समोर पायलट बसलाय. आमचं झालंय प्लेनमध्ये एंट्री. एअर होस्टेस मॅमने सांगितलं की त्यांचा व्हिडिओ नाही काढायचा. केबिन क्रूजचा पण पिक्स नाही काढू शकत म्हणून नॉट प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम नाही. गाईज दिस साईड होता आता सीट. ओके, मला विंडो सीट भेटली आहे गाईज. एक्सक्यूज मी. 19 मी बसली आहे पण माझी जी सीट आहे ना ती इमर्जन्सी एक्झिट आलेली आहे चुकून. तर मग ज्यांच्या सीट मी बसली आहे ते बघायला गेले आहेत. पण मी 13ची आहे तर 18 अबाउट तिकडे बसायला अलाव करतात कारण एमर्जन्सी एक्झिट आहे ना. दॅट्स वाय. तर केबिन क्रू म्हटले की तुम्ही पॅसेंजर्सशी बोला. जर ते ॲग्री झाले तर तुम्ही तिकडे बसू शकता. पप्पा बघताय तर मी चेंजही करू शकते. मम्मी बघा किती भारी उभी आहे. म्हणजे फायनली आम्ही आलेलो आहोत आता प्लेनमध्ये. आणि आता प्लेन स्टार्ट झाल्यानंतर एअर होस्टेस आहेत त्या सांगतील आपल्याला, इन्स्ट्रक्शन देतील की आपल्याला काय काय करायचं, त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे करायचं आणि 1.5 तासामध्ये आपण माझी थोडीशी तब्येत डाऊन होते त्यामुळे मी आता तुम्हाला लवकर भेटणार आहे. मी सकाळी सांगेन किंवा प्लेनमध्ये मस्त आम्ही आता वरती हवेमध्ये तरंगतोय अक्षरशः. जेव्हा प्लेन असं वर उडतं ना त्यावेळेला थोडीशी भीती वाटते. त्यामुळे मी तुम्हाला काय केलं होतं, कानामध्ये थोडीशी हवा भरल्यासारखं फील होतं किंवा असं डोकं करतं. स्पेक्स पण लावून घेतलं आणि आता ज्या वेळेला एकदम स्टडी झालं प्लेन त्यावेळेला एअर होस्टेसने अनाऊन्समेंट केली की आता तुम्ही सीट बेल्ट्स काढू शकता, आता आपण सेफ आहोत असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे आता म्हटलं पुन्हा व्हिडिओ चालू करा आणि तुमच्याशी बोलूया. खूप मस्त फिलिंग असतं हे प्लेनमध्ये बसण्याचं. आणि थँक्स टू माय हजबंड की त्यांनी व्हॅलेंटाईन डेचं मला खूप छान गिफ्ट दिलं आणि आम्ही श्रीनगरला फिरायला चाललेलो आहोत. खूप मस्त वाटतंय. हे लोक मे बी काही इंडिगोवाले काही ब्रेकफास्ट किंवा असं काही देत नाही, पण बऱ्याच प्लेनमध्ये असतं की ते आपल्याला काहीतरी नाश्ता किंवा
ना काही ड्रिंक्स वगैरे असं काही ना काही प्रोव्हाइड करत असतात. आकाशी कानामध्ये हवा भरल्याचं फील होत आहे. बघू पुढे काय होत आहे. फायनली आम्ही पोचलो आहे. लँडिंगसुद्धा सेफली झालेली आहे आणि मला खूप भीती वाटत होती, पण तसं काहीच झालं नाही. जर तुम्हाला सुद्धा प्लेनमध्ये बसताना भीती वाटत असेल, उलटी होत असेल, तुम्ही एक बूमर खाल्लं पाहिजे, इन द सेन्स च्युइंग गम, जसं मी खाते आहे अशा प्रकारे. ओके, मग त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. प्लेनमधून उतरल्यावर डायरेक्ट आम्ही हॉटेलवर गेलो आणि चेंज वगैरे करून थोडंसं फ्रेश झालो आणि हॉटेलमध्येच आम्हाला जेवणाची सोय केलेली होती. भयानक थंडी असल्यामुळे मी एअरपोर्टवरचे काही शूट्स तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्यासोबत कंटिन्यू राहा, जेणेकरून मी काही छोट्या तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे टूरमधल्या, त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर होतील. माझ्यासोबत आत्तापर्यंत राहण्यासाठी धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.